नमस्ते. आज आपण बोलूयात डिस्फेजियाबद्दल. मी डॉक्टर अजिंक्य अशोक सोनांबेकर, संगमनेरमध्ये सोनांबेकर हॉस्पिटल येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. डिस्फेजिया म्हणजे काय? तर डिस्फेजिया म्हणजे अन्न गिळताना त्रास होणे. याचे प्रामुख्याने दोन कारणं असतात. एक तर घशामध्ये प्रॉब्लेम असणे, किंवा जर घसा नॉर्मल असेल तर अन्ननलिकेमध्ये प्रॉब्लेम असणे. घशामध्ये त्रास होत असेल तर घसा दुखणे किंवा घसा आतून लाल होणे हे लक्षणं प्रामुख्याने असतात आणि तुमचे ENT सर्जन ही जागा लाईट लावून तपासून त्याचं निदान करू शकतात. पण जर घसा इथपर्यंत जर नॉर्मल असेल आणि तरी देखील तुम्हाला गिळताना त्रास होत असेल तर याचं एकच कारण असतं, ती म्हणजे अन्ननलिकेमध्ये असलेला दोष. तर अन्ननलिकेमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे दोष असू शकतात. एक असतं अन्ननलिकेच्या स्ट्रक्चरमध्ये दोष असणं, की ज्याच्यामध्ये अन्ननलिकेचं जे ल्युमेन आहे किंवा अन्ननलिकेचं जे व्यास आहे, डायमीटर आहे, ते छोटं होणं. मग आता कधी कधी त्याच्यामध्ये इसोफेजियल वेब्स तयार होतात किंवा वारंवार ॲसिड वरती येऊन ती जागा छोटी होते, स्ट्रिक्चर्स तयार होतात किंवा दुर्मिळ केसेसमध्ये कॅन्सरच्या गाठी तयार होतात. तर असं जर काही अन्ननलिकेच्या ल्युमेनमध्ये झालं तर मग अन्ननलिकेचं जे अन्न पास करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते आणि मग पेशंटला गिळायला त्रास व्हायला लागतो. आता जर स्ट्रक्चरली जर अन्ननलिका नॉर्मल आहे, जर अन्ननलिकेचं जे डायमीटर आहे ते सगळं व्यवस्थित आहे आणि तरी देखील जर गिळायला त्रास होतोय तर अशा वेळेस आपल्याला अन्ननलिकेचं जे मसल्स आहे, मसल्सचं जे कार्य आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत हार्मोनिकली अन्ननलिका कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होते, त्याच्यामध्ये काही दोष आहे का तर ते बघायला लागतं. त्याच्यामध्ये जर काही दोष असेल तर तो विशिष्ट एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे बरा केला जाऊ शकतो. अन्ननलिका छोटी जरी झालेली असली तरी देखील ती आपण विशिष्ट उपकरणांद्वारे मोठी करू शकतो. वेळेत निदान केल्यास आपण पेशंटचा आउटकम चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो. तर अशा प्रकारचा जर काही गिळण्यासाठी त्रास असेल तर तुम्ही तुमच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला भेटा. ते तुम्हाला तपासतील. गरज लागल्यास विशिष्ट स्पेशल इन्व्हेस्टिगेशन जसे की एंडोस्कोपी, इसोफेजियल मॅनोमेट्री हे करतील. गरज लागल्यास औषध पिऊन एक्सरे काढतील आणि त्याच्याद्वारे योग्य निदान करतील. त्या निदानाद्वारे तुमची वेळेत जर उपचार झाले तर लवकर बरे व्हाल. या आजाराबद्दल अजून काही माहिती जर हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.